नमस्कार, मी किरण. परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी बाबत. किरणवर कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे ठीकच असाल. आणि आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल नॉनव्हेज डिश बनणार आहे आज लंचसाठी दुपारच्या जेवणामध्ये. आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर हा पार्ट तुम्ही स्किप केला तरी चालेल. तर इथे मी आज बनवते वजरी, याला फेर देखील म्हणतात. आणि वजरी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे, बारीक कट करून घेतलेली आहे. आणि साफ करायला भरपूर वेळ जातो आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनणार आहे. फक्त कांदा घेतला आहे, फोडणीसाठी आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला. तर मी इथे कुकरमध्येही बनवणार आहे. तर कुकर गरम करायला ठेवलेलं आहे, तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घातला आहे आणि नंतर आलं लसणाची पेस्ट घातली आहे आणि 2-1 मिनटं ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून कांदा आणि आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतली जाईल. आणि त्यानंतर मी यामध्ये हळद आणि मीठ घालणार आहे आणि हळद मिठातच वजरी 1-2 मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहे, जेणेकरून जे जिन्नस आपण फोडणीत घातलेले आहेत त्याची व्यवस्थित चव त्या वजरीला चढली पाहिजेत. त्यासाठी 2 मिनटं हळद आणि मिठामध्येच ती व्यवस्थित आपल्याला वजरी झाकण लावून शिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये जो आपला घरगुती कांदा लसूण मसाला असतो, तिखट असतं, ते घालायचं आहे. आणि ही जी रेसिपी आहे ही झणझणीतच आवडते, त्यामुळे तिखट मी भरभरून घातलेलं आहे. भरभरून म्हणजे जसं तुम्हाला हवं असेल तुम्ही घालू शकता. इथे तिखट आमच्या घरी तिखट चालतं, स्पायसी चालतं, सो मी इथं भरभरून तिखट घातलेलं आहे. त्यानंतर हा एव्हरेस्टचा चिकन मसाला घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि परत मी झाकण लावलेलं आहे. आणि अजून पाणी घातलेलं नाही आणि पाणी जास्त घालायचं नाही आहे, थोडं आपल्याला गरम करून पाणी घालायचं आहे, कारण ऑलरेडी त्याला पाणी भरपूर असं सुटतं. आणि जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही म्हणजे पातळ असं हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. आम्हाला जास्त पाणी नको होतं तर मी थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये घालणार आहे आणि 5-1 शिट्ट्या मी काढणार आहे आणि मस्त व्यवस्थित शिजतं ते 5 ते 6 शिट्ट्यामध्ये. त्यानंतर मी इथे बनवते आहे नाचण्याच्या भाकरी आणि गरम पाण्याचा उसाळा घालून मी पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. आणि नाचण्याच्या भाकरी ह्या गरम पाण्यानेच घडतात आणि थंड पाणी घालून केल्या की अजिबात नाही घडत. आणि तांदळाची भाकरी मी लाटून करते, याआधी तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर. पण नाचण्याची भाकरी मी लाटायला गेले पण ती व्यवस्थित नाही जमली, त्यामुळे मला ती थोपावीच लागली. आणि हो, आज आम्ही करणार आहोत रुईचं बोरनान. आणि ॲक्च्युली आमच्या घरी नाही तर नंदुबाईच्या घरी करणार आहोत. आणि नंदुबाईचं घर, माझ्या नंदुबाईचं म्हणजे चुलत नंदुबाईंचं इथे जवळच घर आहे. आणि त्यांची मुलगी म्हणजे पूजाच्या बाळाचं देखील बोरनान करणार आहेत. सो दोघांचं एकत्रच करूया असं नंदुबाई व पूनम म्हणाल्या. सो आम्ही तिकडेच त्यांच्या घरी रुईचं देखील बोरनान करणार आहोत. आणि बोरनान करण्यामागे पौराणिक कारण देखील आहे, ते म्हणजे नावाचा राक्षस होता आणि त्याची वाईट दृष्टी, त्याची वाईट नजर लहान मुलांवर पडू नये यासाठी सगळ्यात आधी श्रीकृष्णाचं बोरनान केलं गेलं होतं. आणि लहान मुले ही श्रीकृष्णाचे रूप आहेत, त्यामुळे 0 ते 5 वर्षाखालील मुलांचं बोरनान केलं जातं या पौष महिन्यामध्ये, म्हणजे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत. आणि यामागचं शास्त्रीय कारण म्हणजे या महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस येतात शेतामध्ये, मग त्या जे हरभरा म्हणा, गाजर म्हणा, तर ते मुलांच्या खाण्यात यावे यासाठीही हे केलं जातं. हे झालं शास्त्रीय कारण. सो इथे बघा बोलत बोलत इथे मस्त आपली वजरी रेडी आहे आणि गरम गरम भाकरी देखील रेडी आहे. आणि असा स्पेशल बेत होता रविवारचा. आणि पुढे मी बोरनानचे व्हिडिओ अटॅच केलेले आहेत, तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि बोरनान कसं वाटलं तेही मला सांगा. शाव्या, रुही
वरची ती पूनम मावशीकडे बघा. कसं केलं तसं कर. इकडे बघा व्हिडिओ काढायला. हां इकडे बघायचं छान आहे. थँक्यू पण पूनम मावशीला. मुलं करतात की आम्ही लेडीजच्या करतो. व्यवस्थित का पूर्ण कांदा लोक
काका आजारी झाले बघ करायचं मला लई म्हणा तेव्हाच गेलं की मी मामाजी बस बस तिकडं पण देसाक मगाशी दिले नाही बारायला नाही गेलो पोरांच्या परीक्षा होत्या पोरांच्या पुन्हा मोशील थँक्यू बोल तुझ्यासाठी मस्त मस्त केक बनवले बघ किशी दे